बुलढाण्यामध्ये मतदारांचं नाव मतदार यादीतून गायब झाले। एकाच बूथवर तब्बल 200 मतदारांची नावे ही गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा मतदान प्रक्रियेदरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात बालाजी प्लॉट परिसरामध्ये एकाच मतदान केंद्रावर तब्बल 200 मतदारांच्या नावासमोर डिलीटेड असा शब्द वापरल्यामुळे या मतदारांना मतदान करण्यास केंद्रावर मज्जाव केला जातोय। त्यामुळे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील या मतदान प्रक्रियेत या गोंधळामुळे बुलढाण्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। तर एकाच मतदार केंद्रावर 200 जणांची नावे ही नाहीयेत, तिथे डिलीटेड असा शब्द आहे। तर या मतदारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सकाळपासून मतदानाला आज सुरुवात झाली, खरी मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात बालाजी प्लॉट परिसरामध्ये असलेल्या बूथ क्रमांक 118 वर एक धक्कादायक प्रकार समोर आला। या ठिकाणी असलेल्या मतदारांचे तब्बल 200 मतदारांना मृतक दाखवलेला आहे। संपूर्ण मतदार जिवंत आहेत, ते मतदान केंद्रावर जात आहेत तेव्हा त्यांच्या हाती निराशा पडते। मतदान केंद्रावरील कर्मचारी त्यांना मतदानापासून त्या ठिकाणी वंचित ठेवत आहेत आणि त्यांच्या नावासमोर डिलीटेड या मतदार यादीमध्ये आल्यामुळे त्यांना मतदान करता येत नाही। काही मतदार आपल्या सोबत आहेत। मावशी, मला सांगा, तुम्ही मतदान केंद्रावर गेलात, काय कर्मचाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला? म्हणे तुमचं नाव लिस्ट मध्ये नाही आहे। मग आमचा मुलगा 1 तास नगर परिषद मध्ये उभे राहिला, त्यांचा कॉम्प्युटर मधातच बंद पडला। मग लिस्ट पाहिली, त्याच्यातही माझं नाव नाही आहे। मी 50 वर्षापासून मतदान करत आहे, माझं 72 वर्ष उमर आहे। आमचं नाव या यादीतून डिलीट कसं झालं याची शहानिशा होऊन योग्य ती कारवाई संबंधित कर्मचारीवर करण्यात यावी ही माझी मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे। काय अनुभव आला मतदान केंद्रावर? आमचं नाव डिलीट करण्यात आलेलं आहे। 25 वर्षापासून मी मतदान करत आहे, पण माझं नाव यादीमध्ये डिलीट करण्यात आलेलं आहे। सायंकाळपर्यंत जिवंत असलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी मतदार करताना पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।